पॅरिसमध्ये 33व्या ऑलिम्पिकचा दिमागदार उद्घाटन सोहळा पार पडला आणि या सोहळ्याला भारतीय क्रीडा रसिकांनीही गर्दी केलेली होती। या सोहळ्यामध्ये क्रीडाप्रेमींशी बातचीत केलेली आहे क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण यांनी। पॅरिसच्या जगप्रसिद्ध असं सेन नदीच्या पात्रात आपण आहोत आणि तुम्ही पाहताय माझ्या पाठीमागे ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा सुरू आहे। ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की उद्घाटन सोहळा जो आहे हा स्टेडियमच्या बाहेर आयोजित केला गेलाय। फ्रेंच क्रांतीनंतर फ्रेंच यांनी संपूर्ण जगाला समतेचा, स्वातंत्र्याचा आणि बंधुतेचा मंत्र दिला होता। या समतेच्या मंत्रावर आधारित हा उद्घाटन सोहळा आहे। पण माझ्यासोबत आता काही भारतीय सुद्धा खास भारतातून इथे आलेले आहेत जे ऑलिम्पिकचा सोहळा लुटणार आहेत। माझ्यासोबत आता ईशा आहे जी इथे शिकते आहे। तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे परंतु ऑलिम्पिक साठी तिचा मुक्काम तिने वाढवलेला आहे। ईशा, हा उद्घाटन सोहळा पाहायला मिळेल असं कधी वाटलं होतं का? अजिबात विचार केला नव्हता, म्हणून मला फार लकी फील होतंय की मी इथे शिकायला आले आणि मला आज हा चान्स मिळतो आहे आणि आता अजून इंडियन इथे भेटल्या तर एकत्र सेलिब्रेट करायला अजून मजा। कसं वाटतं तिरंगा हातात धरताना? खूप छान, खूप प्राउड। वो हम 1 साल से प्लान कर रहे हैं, मेरे बेटा ने 1 साल से प्लान किया, उनको बहुत इंटरेस्ट है इसलिए उन्होंने हमको लिए बुक किया, हम भी आ गए सर। बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे, मतलब लाइव इन पर्सन एक्सपीरियंस करना तो मतलब मैंने सोचा नहीं था पहले, तो ये बहुत ही अच्छा लग रहा है। कोणत्या खेळाडूंकडून जास्त अपेक्षा आहे? पहिलं तर बिकॉज जॅव्हलिन मध्ये आपल्याला लास्ट इयर पण मिळाला आहे गोल्ड, तर यावेळी पण नीरज चोप्रा कडून आहेतच एक्सपेक्टेशन्स। पीव्ही सिंधू, त्यानंतर बॅडमिंटन मध्ये आता महाराष्ट्रातला पण गौरव शेट्टी आहे, सो त्याबद्दल फार एक्साइटमेंट आहे। पाऊस पडतोय पण या पावसामध्ये सुद्धा एकही सीटवरचा माणूस हललेला नाही। याच्यावरून या ऑलिम्पिकचा थरार अनुभवणं किती नशीबवान असतं हे लोकांना अनुभवते। एकही माणूस जागा हलत नाही, किंबहुना भर पावसामध्ये आम्ही शूटिंग करतो आणि माझ्या वेळेत आज असंख्य लाखो पॅरिस वासी जे आहेत हा उद्घाटन सोहळा जो आहे तो अनुभवत आहेत। एबीपी माझ्यासाठी मी संदीप चव्हाण, पॅरिस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।